तुमच्या बरोबर आंदोलन आहे गैरकायदेशीर प्रकारे केलेली आहे. ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांना व्हिडिओ फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची तात्काळ साहेब ते व्हिडिओ सापडा आले शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित MIDC विरोधात जनाक्रोश मोर्चाला जयसिंगपुरात गालबोट लागला आहे. MIDCला विरोध करणाऱ्या आंदोलकांमध्ये आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांना मारहाण झाल्याचा आंदोलकाचा आरोप असून आंदोलकाच्या शिष्टमंडळाच्या गाडीवरही हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि त्यांच्या समर्थकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. रात्री उशिरापर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू होतं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्येही जोरदार शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या घटनेप्रकरणी आमदारांच्या खासगी सुरक्षा रक्षकासह धीरज धन्यकुमार पारज राहणार दानोळी, गणेश चौगले, चेतन शिकलगार, रवी पवार आणि राहुल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सैनिक टाकळी MIDC रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. MIDCच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जमिनी जाणार असल्याने शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आंदोलन दडपण्यासाठी यड्रावकर समर्थक कार्यकर्त्यांकडून गुंडगिरी केली जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या लोकांना मारहाण करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दुसरीकडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सैनिक टाकळी परिसरात सैनिक स्कूल, क्रीडांगण, कॅन्टीन आणि प्रदूषणविरहित प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले आहे. विकासाला विरोध नसून प्रदूषणविरहित आणि स्थानिकांना रोजगार देणारे प्रकल्प व्हावेत अशी त्यांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. मात्र आंदोलकांनी सैनिक टाकळीतील प्रस्तावित MIDCच रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शिरोळ तालुका बंदीची हाक देण्यात आली. त्यामुळे सैनिक टाकळी MIDCचा मुद्दा आता अधिकच चिघळला असून शेतकरी विरुद्ध विकास या संघर्षाला जयसिंगपुरातील घटनेनंतर नवं वळण मिळालं आहे.